आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत भरलेलं पापलेट। त्याच्यासाठी मी इथे पॅनमध्ये कांदा घेतलेला आहे, एक छोटासा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला। त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची बारीक जी पेस्ट असते ती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मीठ, थोडासा घरचा मालवणी मसाला आणि थोडीशी हळद असं सगळं टाकून मिक्स केलं आहे। इथे मी एक 5 ते 6 कोलंबी घेतल्यात, त्या अगदी बारीक चिरल्यात आणि छानपैकी या मसाल्यामध्ये त्या परतून घेतल्यात, मस्त शिजवून घेतल्यात। शेवटी कोथिंबीर टाकली आहे आणि मस्त सगळी जी चटणी होती ना, जी आपली केली आपण जी कोलंबीची, ती मस्तपैकी ड्राय करून घेतलेत। इथे 2 मध्यम आकाराचे म्हणणं येणार आहे, मध्यमपेक्षा थोडेसे छोटे असे पापलेट आहेत, ते क्लीन करून घेतलं आणि त्याला ना मी मीठ लावून ठेवलेलं। त्याला मी कुठे चीर दिली नव्हती, फक्त साईडने मी चीर मारून घेतलेली। आता याला मी हळद, थोडासा मालवणी मसाला, थोडेसे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आणि एक लिंबू असं सगळं लावून मिक्स करून घेणार आहे। ॲक्च्युली कोकमचा आघळ माझ्याकडे संपला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या रेसिपीजमध्ये, तुम्हाला ज्या नॉनव्हेजच्या रेसिपी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोकमच्या ऐवजी किंवा कोकमाच्या आघळच्या ऐवजी तुम्हाला इथे मी लिंबू वापरताना दिसते। कोकमाचा आघळ आता जेव्हा परत गावी जाणं होईल तेव्हा तिथून येईल तेव्हाच तो होईल। तर इथे आपण हे पापलेट आता भरून घ्यायचं आहे। ह्या जो मसाला आपण लावला त्याच्यानंतर मी तो 10 ते 15 मिनटं तसाच ठेवला आहे पापलेटला लावून। आणि आता जो आपण मसाला केला आहे कोलंबीचा, तो आतमध्ये जेवढा बसेल तेवढाच भरायचा आहे, खूप अगदी जास्त दाबून भरायचं नाही, कारण मग जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा मग तो सगळा मसाला बाहेर येईल। त्याच्यामध्ये जेवढा त्याच्यामध्ये बसतोय ना तेवढाच मी मसाला याच्यामध्ये भरून घेतला आहे। आता आपल्याला हे ना फ्राय करून घ्यायचं। तर फ्राय करण्यासाठी आपल्याला परत एक तयार करायचं आहे मिश्रण। त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडासा बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मीठ आणि हळद याच्यामध्ये किंवा जर तुम्हाला मसाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। मी फक्त तांदळाचं पीठ, बारीक रवा आणि थोडंसं मीठ असं मिक्स करून आता याचं कोटिंग सगळ्या पापलेटला करून घेणार आहे। चारी बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे आपण आणि मग आपण हे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता, पण डीप फ्रायला सगळा मसाला बाहेर येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे छानपैकी अगदी बारीक गॅसवर पण नाही आणि अगदी खूप जास्त मोठ्या आचेवर पण नाही, थोड्याशा मध्यम आचेवर आपल्याला हे पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडने छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आणि आपलं हे पापलेट खायला तयार आहे। गरमागरम पापलेट, त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणि त्याच्याबरोबर वरून थोडंसं सलाड जर असेल, कांदा, काकडी असं तुम्हाला गाजर असं आवडत असेल तर ते पण तुम्ही खाऊ शकता। आणि बघा इथे आपलं छान असं पापलेट तयार झालं आहे। आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। उद्या एका छानशा मिनी व्लॉगमध्ये भेटेन, तोपर्यंत बाय बाय।